अंबरनाथच्या नगरपालिकेत काँग्रेसच्या सर्व 12 नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिला आणि महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली। मुख्यमंत्र्यांनी हे चालणार नाही असं बजावलंही, पण दुसऱ्याच दिवशी पाठिंब्याऐवजी काँग्रेसचे सर्व 12 नगरसेवकच भाजपत आले। आता अपात्रतेचं काय, कारवाईतून कसे सुटणार आहेत, पाहूया त्यावरचा हा एक रिपोर्ट। अंबरनाथच्या नगरपालिकेत काँग्रेसचा पाठिंबा किंवा काँग्रेसची युती चालणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी बजावलं, पण 12 तासांच्या आतच ज्या काँग्रेसच्या सर्व 12 नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिला होता त्यांनी थेट भाजपातच प्रवेश केला। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत 12ही नगरसेवकांनी पंजावर निवडून आल्यावर भाजपचं कमळ हाती घेतलं। काँग्रेस पक्षातील सर्व नगरसेवक जे आहेत त्या नगरसेवकांनी भारतीय जनता पार्टी बरोबर राहण्याचा आणि भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला। सत्तेबरोबर राहिलो तरच आमची या सगळ्या विषयाला आम्हाला आमच्या नागरिकांना न्याय देता येईल। तर आम्ही त्यांना 100% तुम्ही आमच्याबरोबर आलात तर आम्हाला नक्कीच आनंद होईल असं आम्ही त्यांना सांगितलं आणि त्यांनी सुद्धा खरं तर सकारात्मक दृष्ट्या काही गोष्टीचा विचार केला, म्हणून आम्हीही त्यांचे खूप खूप आभारी आहोत। भारतीय जनता पक्षाचं नैतिक अधपतन आणि वैचारिक दिवाळखोर या सर्व प्रकरणाच्या अनुषंगानं हे जाहीर झालेलं आहे। काँग्रेस मुक्त भारत हा करण्याचा त्यांचा नारा होता आणि 100% भाजप त्यांचा करण्याचा नारा होता। तर काँग्रेस मुक्त भारत करत असताना त्यांनी आता भारतीय जनता पक्षच काँग्रेस युक्त केला आहे। मी त्यांना धाका सांगतच नाही ना तुम्हाला, तुम्ही धाकाने गेले हा नाहीच, आम्ही त्यांना बडतर्फ केलं, बडतर्फ केले। त्यांना काँग्रेसचे नगरसेवक पक्षात घेताना लाज वाटली नाही का, हा त्यातला मूळ प्रश्न आहे। आणि त्यांनी त्यांना विकत घेतलं का प्रलोभनातून घेतलं, हा प्रश्न आता तुम्ही आमच्या निलंबन केला, आमचा विषय संपला। विकासासाठी काँग्रेसचे 12 नगरसेवक भाजपात आल्याचं रवींद्र चव्हाण म्हणतात, पण आता प्रश्न हा आहे, काँग्रेसच्या चिन्हावर निवडून येऊनही भाजपात प्रवेशामुळे हे नगरसेवक अपात्र होणार का? काँग्रेसच्या 12 नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा देत शहर विकास आघाडी स्थापण्याचा निर्णय केला। त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळांनी नगरसेवकांवर काँग्रेसमधून निलंबनाची कारवाई केली। नगरसेवकांचं निलंबन केल्यामुळे ते अपक्ष झाले आणि अपक्ष असल्यामुळे कोणत्याही पक्षात जाऊ शकतात। निलंबनाच्या कारवाईनंतर भाजपात प्रवेश केल्यानं नगरसेवक पद कायम राहील। निलंबनाची कारवाई केली नसती तर भाजपात प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला नसता। अशावेळी 2/3 बहुमत असल्याचं दाखवून वेगळा गट निर्माण करून नगरसेवक पाठिंबा देऊ शकले असते। अंबरनाथमध्ये भाजपच्या तेजश्री करंजुले नगराध्यक्षपदी निवडून आल्या, मात्र भाजपला बहुमत मिळालं नाही। भाजपचे 16 नगरसेवकच निवडून आले होते। सर्वाधिक 23 नगरसेवक हे शिंदेंच्या शिवसेनेचे येऊनही भाजपनं शिंदेंच्या शिवसेनेला दूरच ठेवलं। आता काँग्रेसमधून 12 नगरसेवक भाजपात आल्यानं भाजप बहुमतातच आली, तर भाजपात प्रवेश केलेले नगरसेवक आणि निलंबित केलेले काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रदीप पाटलांनी सपकाळांवर म्हणणं ऐकून न घेतल्याचा आरोप केला। आम्ही या चूक केलेल्या लोकांवर कारवाई करणार। नेमका हाच प्रश्न देवेंद्र फडणवीसांना विचारला, त्यांनी सांगितलं चूक आहे, आम्ही त्या नगरसेवकांना आम्ही आमच्या युनिटला तांबे देऊ आणि हे जे घडलंय हे चुकीचं घडलंय। मात्र चुकीचं घडलंय सांगितल्यावर त्यांच्या पक्षावर ते कोणतीही कारवाई करत नाही आणि आम्ही निलंबित केलेल्या आमच्या चिन्हावर निवडून आलेल्या निवडणुकीमध्ये आम्ही भारतीय जनता पक्षावर टीका केली। आम्ही भारतीय पक्षाच्या संदर्भामध्ये विरोधात असताना आम्ही आमचा विचार सांगितला, त्यांना शिव्या दिलेल्या, भाजपला शिव्या दिलेल्या, भाजपच्या विरोधात असणाऱ्यांना त्यांनी ताबडतोबीनं पावन करून घेतलं। हा भारतीय जनता पक्षाचा दोगलेपणा जो आहे हा या निमित्तानं स्पष्ट होत आहे। नाही, आम्ही त्यांना विकासाच्या मुद्द्यावर निवडून त्यांनी आम्हाला मतं दिलीत, मग आम्ही फक्त विकास कामं झाली पाहिजेत हा आमचा हेतू आहे। आता आमचा हा हेतू नाही का आम्ही काँग्रेसमध्ये निवडून, आमचा उद्देश हा का शहराचा विकास झाला पाहिजे आणि विनाश करेल त्यांच्या आम्ही साथ देणार नाही। मला नोटीस किंवा साधा फोन करून तुम्ही या आपण बोलू, चर्चा करू, असं काही चर्चा केली नाही आमच्याकडे। कमीत कमी आम्हाला चर्चेची अपेक्षा होती, कमीत कमी आम्हाला निवडून आल्यानंतर बोलवण्याची आमची अपेक्षा होती, पण आम्हाला 12 नगरसेवकांना एकालाही कॉल किंवा फोन केला गेला नाही, बोलवलं गेलं नाही। आम्ही वाट पाहत होतो, आम्ही स्वतः फोन करून साहेब आम्ही केव्हा येऊ, केव्हा तुमच्या भेटीला येऊ, नगरसेवकांना भेटायचं आपल्याला, पण आम्हाला भेटही नाकारल्या आणि आमच्याशी भेटू शकले नाही आणि आम्हाला निलंबनाची कारवाई केली। तर मग ज्यांना वेळच नाही आमच्यासाठी, मग आम्ही पण तिथे राहणं योग्य वाटत नाही।
खरं तर सध्याच्या राजकारणात नैतिकता वगैरे भाषणापुरती शिल्लक राहील. ज्या मतदारांनी पंजाला मतदान केलं त्या मतदारांच्या मतांची किंमत विकास या शब्दाच्या नावाखाली काँग्रेसच्या नगरसेवकांनी संपवून टाकली. रवी खरासह रणजित इंगळे, TV9 मराठी, नवी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.